ग्रामीण भागात जन्मलेल्या अशिक्षित आणि अत्यंत हलाखीची परिस्थिती जीवन जगणाऱ्या एका स्त्रीनं पर्यावरणाविषयी किती महान कार्य करून ठेवलं आहे त्या स्त्रीविषयी आपण जाणून घेऊया। या स्त्रीचं नाव आहे सलूमर्दा थिमक्का। कर्नाटक राज्यातल्या रामनगर जिल्ह्यातल्या मागाडी तालुक्यातल्या हुलिकेल या गावी या स्त्रीचा जन्म 1911 मध्ये झाला। घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, त्यामुळे त्यांना शिक्षण काही मिळालं नाही। तसंच रोजच्या जेवणाची भ्रांत असल्यामुळे लहानपणापासून त्यांनी बालमजूर म्हणून काम केलं आणि पुढे मोठेपणीही त्यांना खाणीतच मजूर म्हणून राबावं लागलं। जसं वय वाढलं तसा त्या काळाच्या रीतिरिवाजानुसार 16व्या-17व्या वर्षी या स्त्रीचा विवाह झाला। त्यांच्या पतीचं नाव होतं बेकल चिकय्या। आता हे सुद्धा खाणकामगारच होते। दोघेही नवरा बायको दिवस रात्र खाणीत काम करत होते आणि त्यांचं जीवन चालू होतं व्यवस्थित। परंतु लग्नानंतर काही वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती आणि त्यामुळेच घरच्यांनी, शेजार-पाजारांनी, ओळखीच्यांनी त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली, त्यांची निंदा नालस्ती केली। त्यांना वारंवार हे जाणून दिलं की तुम्ही निपुत्रिक आहात। त्यामुळे घरच्या अनेक समारंभामध्ये सुद्धा त्यांना जाणीवपूर्वक वगळलं जात असे आणि या स्त्रीला तर असं म्हटलं जात असे की तिच्यातच काहीतरी दोष आहे आणि म्हणूनच हिला मुलं होत नाही। आणि या सगळ्या त्रासाला, हेटाळणीला, निंदा नालस्तीला त्या कंटाळल्या आणि त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी वेगळा मार्ग चोखळला पाहिजे। आणि असा विचार करता करता त्यांना असं वाटलं की आपल्याला स्वतःचं मूल नाही आहे, त्यामुळे आपण त्याचं संगोपन करू शकत नाही, पण आपण जर झाडं लावली आणि त्याचं संगोपन केलं तर, असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी झाडं लावायला सुरुवात केली। पहिल्यांदा कर्नाटक राज्यामध्ये अनेक वडाची झाडं आहेत, आपल्याला माहिती आहे। त्यातलेच काही खुंट त्यांनी घेतली आणि 10 वडाची रोपं त्यांनी लावली आणि नुसतीच लावली नाही तर हे पती पत्नी या झाडांसाठी पाणी स्वतःच्या घरातून घेऊन यायचे आणि दररोज त्या झाडांना पाणी घालायचं। आणि जशी ती झाडं वाढायला लागली तसं त्यांनी त्या झाडाभोवती काटेरी कुंपण निर्माण केलं, कारण येणाऱ्या जाणाऱ्या जनावरांनी त्याची नासधूस करू नये। पहिल्या वर्षीचा पाऊस आला आणि या पावसाळ्यात या वडाच्या झाडाच्या मुळांनी चांगला जोम धरला आणि ही झाडं खूप वेगाने वाढायला लागली आणि त्यामुळेच या दाम्पत्याचा आत्मविश्वास दुणावला। त्यांना अतिशय आनंद झाला। त्यांना असं वाटलं की आपण हे कार्य करू शकतो। म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांचं जे गाव होतं हुलिकल आणि त्याच्या पुढचं जे गाव होतं उडूर, या 2 गावांना जोडणारा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 94 होता, या महामार्गावर 4 किलोमीटर अंतरावर त्यांनी सुमारे 400 वडाची झाडं लावली आणि नुसतीच लावली नाही तर ती खूप चांगल्या रीतीनं त्याचं संगोपन आणि संवर्धन करून ती वाढवली आणि त्याचं मोठ्या वृक्षात रूपांतर झालं। आता याच्यामुळे काय झालं की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वडाच्या झाडाच्या सावलीखाली थोडा वेळ बसता यायला लागला, आराम करता यायला लागला। या झाडांवर पशुपक्ष्यांनी आपली घरटी निर्माण केली। तसंच आपल्याला माहिती आहे की वडाच्या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत, जसं की वडाच्या झाडाच्या झाडापासून जो चीक मिळतो त्याचा उपयोग जखमा भरून काढण्यासाठी होतो। तसेच दाताचे अनेक विकार किंवा दातदुखी याच्यावरही याचा उपयोग होतो। तसंच मूत्रविकारांवर म्हणजे युरिन इन्फेक्शनपासून होणाऱ्या अनेक त्रासावर वडाच्या झाडाच्या पिकलेल्या पानाचा काढा हा गुणकारी असतो। त्याचप्रमाणे इसबावर जर वडाच्या पिकलेल्या पानाची राख करून ती तेलात मिसळून लावली तर त्यामुळे इसब हा बरा होतो। तसंच वडाच्या पारंब्यांपासून बनवलेलं तेल आहे हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे। तसंच केसांमध्ये कोंडा होणं किंवा केस गळणं हे थांबवण्यासाठी हे तेल अत्यंत प्रभावी आहे। तसंच वडाच्या पानापासून पत्रावळी तयार करता येतात आणि याचा उपयोगही आपल्याला अनेक गोष्टीसाठी पत्रावळीचा उपयोग करता येतो। अशा प्रकारे वडाची झाडं, मुळं, पारंब्या, पानं याचा अनेक प्रकारे उपयोग होतो आणि त्यामुळे हा व्यवसाय करणारे लोक तिकडे निर्माण झाले, त्यामुळे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली। आणि आपल्याला माहिती आहे की वडाची पानं मोठी असतात, त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया जी असते ती खूप जलद गतीने होते। आणि वडाच्या झाडाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की वडाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन उत्सर्जित करतं। आपल्याला माहिती आहे की सत्यवान सावित्रीची कथा, ज्या वेळेला सत्यवानाचे प्राण गेले तेव्हा सावित्री
त्याला घेऊन वडाच्या झाडाखालीच बसली होती. त्याचं डोकं तिने आपल्या मांडीवर ठेवलं होतं आणि रात्रभर त्या वडाखाली ती बसून राहिली. आणि दुसऱ्या दिवशी सत्यवानाला जाग आली आणि तो जिवंत असल्याचं समजलं. याचं कारण एकच आहे की ते झाड 24 तास ऑक्सिजन उत्सर्जित करतं आणि त्याचमुळे त्याच्या शरीरात जी ऑक्सिजनची कमतरता झाली होती ती भरून निघाली. आणि म्हणून आपल्याकडे वटसावित्रीचं व्रतही केलं जातं, आपल्याला माहिती आहे. तर अशा प्रकारे या वडाच्या झाडाचा उपयोग होतो आणि 24 तास ऑक्सिजन देणारं झाड असल्यामुळे पर्यावरणाला ते अत्यंत पूरक आहे. तर अशा झाडांची लागवड तिने केली. याशिवाय विविध प्रकारची भारतीय झाडं म्हणजे सुमारे 8,000च्या वर झाडं या दाम्पत्यांनी लावली. आपल्या पतीच्या निधनानंतर सुद्धा या बाईंनी आपलं वृक्ष लागवडीचं आणि संगोपनाचं कार्य शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवलं. आणि तिच्या या कार्याची दखल केवळ कर्नाटक सरकारनेच घेतली असं नाही, तर भारत सरकारनेही घेतली. कर्नाटक सरकारने तिला केंद्रीय विद्यापीठानं तिथल्या डॉक्टरेट ही पदवी दिली. तसंच तिला एक नागरी पुरस्कारही देण्यात आला. तसंच भारत सरकारने 2019 तिला पद्मश्री पुरस्कार देऊन तिचा गौरव केला. एवढंच नव्हे तर कॅलिफोर्निया, ऑकलँड, लॉस एंजल्स इथे ज्या पर्यावरण विषयक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यांनी या बाईच्या नावाने एक अभ्यासक्रम सुरू केला आहे आणि विद्यार्थ्यांना या बाईच्या नावाचा एक प्रयोग केला जातो. साल्लू मारडा या कन्नड भाषेचा अर्थ असा आहे एका रांगेत लावलेली झाडं. याच विषयाचा एक प्रयोग इथल्या विद्यार्थ्यांना हा शिकवला जातो. अशा प्रकारे त्यांच्या कार्याची दखल ही घेतली गेली. आणि त्यानंतर ज्या राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी 400च्या वर वडाची झाडं लावून वाढवली होती त्या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आणि तो महामार्ग आणखीन रुंद करण्यासाठी ही सगळी झाडं कापून टाकण्याचा विचार कर्नाटक सरकारने केला होता. आणि त्यावेळेला जे तीव्र आंदोलन झालं त्यामध्ये सलूमर्डा थिमक्का यांच्याबरोबर अनेक गावकरीही सामील झाले आणि त्यांनी सरकारला कडाडून विरोध केला. आणि त्यामुळे कर्नाटक सरकारला त्यांचा हा निर्णय मागे घ्यावा लागला. या स्त्रीचं निधन 15 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 114व्या वर्षी झालं. त्यामुळेच तिने आज तिला मूल नसलं तरी सुद्धा आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांवर किती उपकार करून ठेवले आहेत, कशाची अपेक्षा न करता हे आपल्याला तिच्या जीवनातून दिसून येतं. त्यामुळे ज्यांना खरोखर पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे किंवा भारत सरकारचा जो उपक्रम आहे की झाडं लावा आणि झाडं जगवा, त्यांनी अशा प्रकारे वृक्षारोपण करून त्यांची काळजी घेऊन जर झाडं वाढवली तर आज जो पर्यावरणाचा असमतोल आपल्याला दिसून येतोय, ऋतूंची चक्र बदलत चाललेली आपल्याला दिसत आहेत, ती कदाचित योग्य वेळेला सुरू होतील आणि योग्य वेळेला संपतील. त्यामुळे भारतामध्ये खास करून जे 3 ऋतू आपल्याला दिसतात, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा, ते व्यवस्थित दिसायला लागतील. पण यासाठी सिन्सिअर प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे. आणि अशा डेडिकेटेड व्यक्ती आपल्याला मिळायला पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने या बाईचं जीवन सार्थकी लागेल आणि तिच्या आत्म्याला शांती लाभेल.